नमस्कार. आपण पाहत आहोत एमजी न्यूज. नमस्कार. आपण पाहत आहोत एमजी न्यूज. निर्भीड निडर जनतेचा आवाज. सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील जामनेर तालुक्यातील शेंगोळा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झालेला आहे. या यात्रेचं महत्त्व म्हणजे तुळसा माता मंदिर आणि इथं जवळच असलेला दर्गा असे या यात्रेचं महत्त्व आहे. म्हणजेच हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक या यात्रेला मानलं जातं. ह्या यात्रेमध्ये हिंदू आणि मुस्लिम उत्सव साजरा करत असतात. या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. अनेक भाविक भक्त इथं आपण बघू शकतो. विठ्ठल रुक्माई यांचं मंदिर आहे. यांची मोठी आख्यायिका आहे की हे मंदिर पौराणिक काळापासून येत आहे. इथं असं देखील सांगितलं जातं की गाडगे महाराज या ठिकाणी येऊन सण त्यांनी इथं कीर्तन केलेलं होतं, प्रबोधन केलेलं होतं. अशातच आपण आधी भाविक आहे त्यांना विचारू. बाबा आहे आपल्यासोबत. नमस्कार बाबा. नमस्कार. किती दिवसापासून तुम्ही इथे यात्रेला येत आहे? मी बचपन पासून येतो इथं. काय आख्यायिका आहे इथलं? हा? इथली आख्यायिका काय आहे? काय सांगाल? खेती आहे इथली. आपली गाडगे महाराज बाबांची संस्था होती आणि यांच्या नावाखाली हे चालू आहे बा. सर्व चालू आहे. सर्व चालू तरी पण आहे. साधारण किती वर्ष झाले असतील? तरी मी आता मी स्वतः 71 वर्षाचा आहे. एकत्र तेव्हापासून तुम्ही येतच? हा. बरं. म्हणजे तेव्हापासून तुमच्या येतोय. लहानपणापासून बचपन पासून इथे हे संस्थान आहे. संस्थान आहे. तर आपण बघितलं इथं एक भाविक आलेले होते बाबा. त्यांना आपण विचारलं तर त्यांच्या जन्मापासूनच्या पूर्वीपासून हे संस्थान उभारलेलं आहे आणि ते हे मंदिर आहे. इथं गाडगे महाराज यांनी प्रबोधन केलेलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. तरी आपण महिला, पुरुष, वृद्ध हे सर्व या यात्रेला सहभागी होत असतात आणि या यात्रा उत्सवात इथं दर्शन घेऊन यात्रेचा आनंद घेत असतात. तर आपण बघू आता इथं महिला पण आहे. आपण बघू शकतो तालुक्यातूनच नव्हे तर पूर्ण जिल्हाभरातून इथं भाविक एकत्र असतात. काय सांगाल? काय सांगाल? केव्हापासून येत आहे तुम्ही यात्रेला? मी 20 वर्ष आले. 20 वर्षापासून येत आहे. 20 वर्षापासून. महिला पण आहे आपल्याला. चला आपण विचारू. ताई काय सांगाल? केव्हापासून येत आहे तुम्ही इथं? आम्ही वर्षातून म्हणजे दरवर्षी यात्रा असते इथे. खूप ऐकलेलं आहे या यात्रेबद्दल. जामनेर तालुक्यात किती मोठी यात्रा असते. आम्हाला पण एक हौस होती की चला आपण पण बघूया. आमची काय बघ यात्रेमध्ये? दुसरीच वेळ आहे. गेल्या वर्षी आलो पण तेव्हा यात्रा संपून गेली होती. पूर्ण परिवार आलेला आहे. लहान मुलं, तुमचे मिस्टर. तर आपण बघितलं महिलांनी आपल्याला इथं सांगितलंय की त्यांच्या पूर्ण परिवारासहित ते इथे आलेले आहे. हे त्यांचं दुसरं वर्ष आहे. त्यांना जाणून घ्यायचं होतं की इथं काय म्हणजे काय काय आकर्षण आहे. आता आपण यात्रेमध्ये जाणारच आहोत. अनेक महिलांना, पुरुषांना आणि लहान मुलांना सुद्धा विचारू की नेमकी इथलं काय वास्तव आहे ते का आलेले आहेत. कुठून आला आता आपण? आम्ही प्रॉपर शहापूर. शहापूरचे आहे का? शहापूरचा पूर्ण परिवार आहे. नेहमी येत असता? मी बाहेर शेंगोळा यात्रेचा हा मुख्य रस्ता आहे. याच मार्गावर अनेक दुकानं सजलेली आहेत. इथं पाळणे, सिनेमा हॉल, त्याचप्रमाणे खेळण्यांची दुकाने. आपण आता सचिन परसान या दुकानावर उभा आहोत. त्यांना विचारू की आता यात्रा सुरू झालेली आहे. तर काका यात्रा सुरू झालेली काय वाटतं यावर? आता थोडसा रस वाटतोय वा. आज दुसरा तिसरा दिवस आहे. आज रविवार आहे तर रविवार थोडस चांगलं वाटेल बा. असं काहीतरी बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे मला. जवळजवळ 40-45 वर्षाचा अनुभव आहे. आज दुसरा तिसरा दिवस तर रनिंग आज चालू झालेली आहे. हा म्हणजे थोडीशी चांगली राहील बा. यावर्षी यात्रेचा तुम्हाला अपेक्षा आहे? हा अपेक्षा आहे. या या काय सांगाल? यात्रा सुरू झाली. यात्रा चालू झाली 3 दिवस झाले.
चांगली आनंदाची बातमी आहे. माहोल बी चांगला आहे. त्या दुसऱ्या टेन्शन नाही. पण जत्रा आनंदाने भरावी आणि आमची अपेक्षा अशी आहे की बुवा झगडे वगैरे काही होऊ नये. त्या हिशोबाने आम्ही चांगलं आहे. ताई बोलताय. आपण बघू शकतो इथं मोबाईलचे दुकान सुद्धा आलेले आहे. म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांना प्रत्येक वस्तू जे जामनेर शहरात ते इथे मिळणार. कायची दुकान आहे आपली? खेळण्याची. केव्हापासून लावली? 4 दिवस झाले. काय वाटतंय आपल्याला? चांगलं वाटतंय. चांगलं आहे. हे आपले नेहमी सालाबादाप्रमाणे आणि दरवर्षी या चहाची दुकान त्यांची या यात्रेमध्ये असते आणि नेहमी ते माऊली टी सेंटर म्हणून ओळखले जाते. काय सांगा या वर्षीचा अनुभव? या वर्षाचा अनुभव काय आम्हाला प्रत्येक वर्षाचा अनुभव या यात्रेचा आहे. गेल्या 30 वर्षापासून मी यात्रा करत आलोय आणि आतापर्यंत सुखरूप आणि आनंदाने यात्रा उत्सव पार पडला आहे. एक तुळसा माता आणि दर्गा म्हणून सनी हिंदू मुस्लिम एकता म्हणून सनी ही यात्रा आतापर्यंत चालत आली आणि यापुढे बी चालत राहील अशी आम्ही खात्री देतो आणि आनंदाने आम्ही यात्रा पार. मागील अनुभव जय पाहता ह्या वर्षी काय वाटतं? सुरुवातीलाच काय वाटतंय? या वर्षी सुरुवातीला या यात्रेचे 2-4 दिवस असे फिरत जातात. नंतर ही यात्रा देते सर्वांना व्यवस्थित. आपण बघितलं हे होते माऊली टी सेंटरचे संचालक काय सांगाल? आता बरे लावताय वाटतं. चांगली यात्रा चांगली आहे. मंदिराला गेले होते का दर्शन घ्यायला? आता चालू दर्शन घ्यायला. खेळणे आहे. मावशी काय सांगाल? यात्रा कशी भरते? चांगली भरते. किती वर्षापासून तुम्ही येत आहे? आम्ही आणि 30-35 वर्षापासून 30-35 वर्षापासून. कशी वाटते यात्रा? चांगली वाटते. किती दिवस झाले आता? आता 4था दिवस आहे. कसं वाटलं? बरं आहे. बरं आहे का? या वर्षी तुम्हाला अपेक्षा आहे हा. पहिली गोष्ट. व्यवस्थित. अरे आपण बघू शकतो इथं मुस्लिम महिला अजून तर काही एवढं नाही आहे, पण आता तर मी मागचा अनुभव पाहता यावर्षी काय वाटतं आपल्याला? यावर्षी थोडं डीप वाटतं. आपल्या यात्रेला नाही पण लागतो. नंतर मागची आज एक हप्ता म्हणजे आपल्याला अपेक्षा आहे की पुढे भरील व धंदा होईल तुमचा. काय सांगाल भाविकांना? त्यांना काय सांगायचं आता. अरे
बाहेर जेवण बनवलं ते थोडं घेऊन आलो. कारणाने इथं ते महिलांचे इथं संसार उपयोगी सामान सुद्धा इथं दिसत आहे. चाळणी आहे, इथं कढाई, अनेक वस्तू इथं आहे. भैया कब से लगा रहे दुकान? कब से दुकान? 5 दिन हो गए. हर साल आते क्या? कैसा लग रहा है? क्या लग रहा है? दरगाह पाहू शकता इथं यामध्ये त्यांचा सुद्धा नोंदवण्यासाठी इथं पोलीस स्टेशन सुद्धा आहे. पोलीस कर्मचारी देखील आहे. तर आपण बघतोय पोलीस कर्मचारी गस्त घालताना दिसत आहे. कारण यात्रा उत्सव म्हटलं म्हणजे गर्दी, लहान मुलं, महिला या सर्व असतात. त्यामुळे पोलीस किती कर्मचारी आपले इथं? कर्मचारी 10 ते 12 10 ते 12 कर्मचारी कायम गस्त घालत असतात. हो काय वाटतंय काही असं अनुचित प्रकार काही घडला? दिसत नाही. लावताय झाली बाबा. हा? हा 2-3 दिवस झाले आता यात्रा सुरू झाली. काय वाटतं यात्रेचा माहोल काय वाटतं? काहीच वाटत नाही. नाही का? असंच चालू आहे. तर आपण बघू शकतो यात्रेमध्ये हॉटेले असतात. त्या हॉटेलीसाठी लागणारं सामान लिंबू, अद्रक, टमाटे, लसूण, बटाटे सर्व इथंच मिळेल बाबा. बाहेरून कोणती आणण्याची आवश्यकता नाही. बाबा कधीपासून लावलं दुकान? मी 18 वर्षापासून लावतो. 18 वर्षापासून लावताय. काय म्हणता हॉटेलींची परिस्थिती किंवा मग हे जो व्यवसाय आहे हा हॉटेलींवर डिपेंड आहे. काय वाटतं आपल्याला? नाही, आपला व्यवसाय पद्धतशीर चालतो. म्हणजे एकच दुकान असते आपलं, म्हणजे पद्धतशीर चालतो. तर आपण बघितलं या
जो लागणारा माल आहे हा हॉटेलला कंटिन्यू जातो, त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की व्यवस्थित चालू आहे. 3 दिवस झाले. काय वाटतंय मागच्या अनुभव सांगता, काय वाटतं? अजून नाही सांगता येणार. नाही का? दुबारे भरली. काय करणार? त्यांनी ते सांगितलं. यांचं घेऊन घ्या पाहिजे. तर आपल्यासोबत सुधाकर भाऊ सोनवणे आहेत. नेहमी यात्रेला येतात आणि त्यांचं जवळच इथं गाव आहे, तर त्यांना विचारूया या यात्रेचं काय महत्व आहे. काय सांगाल या सर्वप्रथम यात्रेविषयी? मी जामनेर तालुक्यातील जळगाव जिल्ह्यातील सुप्रसिद्ध गाव शेंगोडा या गावामध्ये जी शेंगोडा यात्रा जी आहे या यात्रेत आलेल्या सर्व लोकांना मी जत्रेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. ही जी इथली जी यात्रा भरते ही हिंदू मुस्लिम हे सर्व धर्म या यात्रेमध्ये येतात आणि गोडी गोविंदाने सर्व एकोप्याने ही यात्रा साजरी करतात. या यात्रेमध्ये कमीत कमी वेगवेगळ्या जिल्ह्यातून सुद्धा लोक येतात. अगोदर तर ह्या यात्रेमध्ये फिल्म स्टार यायचे, कलाकार यायचे, अभिनेते यायचे, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपट आता बघायला मिळतात मोबाईलमध्ये, त्याच्यामुळे आता लोक कमी यायला लागले किंवा पिक्चरच्या टाक्याच कमी यायला लागल्या, परंतु आताही लोकांचा उत्साह कमी झालेला नाही. महिला, पुरुष, लहान मुलं, म्हणजे जो उत्साह अगोदर होता तो उत्साह आज पण दिसतोय बा, असं वाटतंय. तो उत्साह आता पण आहे, पण जी मागच्या वेळेस जशी लोकांची जी आवड होती पिक्चर बघण्याची, आता काय नाही, थोडी गर्दी कमी आहे, पण आज सुरुवात होत झालेली आहे. आता उत्साह तो जसा होता तसा आहेच आणि तो उत्साह हमेशा राहील. आणि ही परंपरा आम्ही आजूबाजूच्या खेड्यातले लोक ही परंपरा चालू ठेवणार आहे. शेंगोडा यात्रेचं सर्वात महत्वाचा मेनू म्हणजे रेवडी. रेवडी या काय सांगाल, रेवडी कशी बनवली जाते? हे गुळापासून बनते. गुळापासून बनते. किती दिवसापासून बनवते? आम्हाला आता 5 दिवस झाले आता बनवायला. किती वर्षापासून हा व्यवसाय करतात? आम्ही यांना 25-30 वर्ष झाले आम्हाला. 20 वर्ष झाली. हा. चांगला अनुभव आहे. हा अनुभव. महिला उपयोगी सौंदर्यासाठी इथं दुकान सुद्धा लागलेले आहे. आपण यांना विचारू काय काय आपल्या दुकानात? दुकानामध्ये सर्वच सामान लेडीजसाठी 50 गुलाटचं आहे. ते कानातले, आपल्या हार, परस. किती दिवसापासून दुकान लावलं? इथं का? ते आमच्या दुकान ते 2.5 महिने पासून येत आपण आता 3-4 दिवस झाले चालू. काय वाटतंय भाव?
माहोल तर आता म्हणजे आज बरं वाटतं. बरं वाटते. तेच होतं. ही अपेक्षा आहे आपल्याला की यात्रा हो हो. आपण विचारू किती दिवस झाले दुकान लावलेली? 2 दिवस झाले. काय वाटतंय? बरे बरं आहे. व्यवस्थित येत आहे लोक. हा लोक येते ना. काय सांगा? आता बोला. काय म्हणता? दिवसात पहिला दिवस आहे आज. हा ना. हो ना, आज पहिला येत आहे दिवस आहे. बरं. हा. येत आहे. येतात ना. म्हणजे मागच्या वर्षी पण होतं का आपण? मग मागच्या वर्षी दरवर्षी राहतात. म्हणजे मागच्या वर्षी जे 2 दिवस अगोदरचे म्हणजे 8 दिवस आठ दिवस. पण व्यवस्थित आहे. हा, नाही. आज काय वाटतं आता 2 दिवसात व्यवस्था आहे इथे सध्या. व्यवस्था आहे. हा. किती वर्षापासून? आम्ही इथे 25 वर्षापासून 5 वर्षापासून. काय वाटतं? काय महत्व आहे? मंदिराचं बाबाचं आणि मंदिराचं महत्व आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे. आहे. काय वाटतं उत्साह? उत्सव एकदम भारी वाटतं. चांगलं आहे. हा, आम्ही जळगाव जिल्ह्यातून येतो. जळगावमधून जळगाव मधले मंदिर आहे मोठं. हा. हो, छान व्यवस्था आहे तिथे. येतो. लग्नही लागतात. आम्ही तिथं आमच्या वडलं पार्कीपासून आहे. मग आता माझा जसं जन्म झालाय ना तरीपासून आम्ही हर वर्षी येतो इथे. तर आपण बघितलं जळगाववरनं देखील इथे भाविक भक्त येत आहे आणि त्यांनी सांगितलं त्यांच्या जन्मापासून इथं येत आहे. म्हणजे फार पौराणिक ही यात्रा आहे. क्या बताएंगे कैसा है उत्सव? बहुत अच्छा है. बहुत अच्छा है. हाँ. आपका व्यवसाय कैसा है? अच्छा है. नहीं, अच्छा है. क्या बोलेंगे कैसा है? यात्रा उत्सव अच्छा है. आपका व्यवसाय ठीक है. दरगाह पर आ रहे हैं लोग? आ रहे हैं. कोण आहे अबे? तर आपण हे चालू आहे काले. तर आपण बघितलं आपण अगोदर तुळसा माता मंदिर या ठिकाणी आलेलो होतो. तिथून आता आपण चालत चालत काही अंतरावर म्हणजे जवळजवळ 100 मीटरवर असेल दर्गा आहे आणि त्यामुळे सादावल बाबाची दर्गा आहे. म्हणजे ह्या यात्रेचं खरं महत्त्व म्हणजे हिंदू आणि मुस्लिम हे दोघी समाज एका ठिकाणी येऊन सण एकाच वेळेस हा उत्सव साजरा करतात. त्यामुळे जामनेर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात या यात्रेचं महत्त्व आहे. त्याविषयी आपण थोडी माहिती इथे जे बाबाचे जे भक्त आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊ की नेमकं इथलं महत्त्व काय आहे. काय सांगाल किती दिवसापासून दर्गा आहे? ही दर्गा 1105 मधून दिली. 1105. यात्रेमध्ये हिंदू मुस्लिम सर्व बांधव येतात. काय सांगाल भाविकांना सगळी शांततेत पार पडत आहे. तुम्ही कायम 15 दिवस येत असतात? म्हणजे काही राहिलं दिन दुबळे ते आले ते बाबांचं काय सांगाल? बाबाचं फार हे कारण दयाळू आहेत ते नवसाला पावणार आहे. तर त्यांनी सांगितलं नवसाला बाबा पावता हे बघू शकतो आपण इथं दर्गा आहे. इथं असं नाही की मुस्लिमच लोक बाबांच्या पाया पडण्यासाठी येतात, तर इथं हिंदू धर्माकडून जे भाविक येतात त्यांची सुद्धा त्यांच्यावर विश्वास आहे
आणि त्यांच्या मनातील जे त्यांनी मनोकामना मागितलेली असते ती मनोकामना इथं पूर्ण होते आणि ते इथं कायमस्वरूपी त्यांची राजपूत आणि हे ज्या दर्गाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे राजपूत घराण्याकडून हा दर्गा बनवला गेलेला आहे आणि तेच इथं पूजापाठ कायमस्वरूपी ठेवत असतात असं इथलं महत्व आहे. युवराज सिंग गोकुळ सिंग भगत हे आहेत, हेच इथं नेहमी बाबांची सेवा करत असतात. तेवढं सांगा. नमस्कार, आज आपल्यासोबत एक भाविक आहेत ते तसं पाहिलं तर जामनेर तालुक्यातील ग्रामसेवक सुद्धा आहेत. त्यांना विचारू आपण ते आज काय सांगाल, तुम्ही आज इथे आलेले आहात. सदर ठिकाणी हिंदू मुस्लिम एकतेचं भाविकांचं सर्वांचं ठिकाण आहे आणि इथं दरवर्षी नियमित यात्रा भरते आणि आम्ही नियमित दर्शनासाठी येतो इथे. तसेच आपल्यासोबत जी यात्रा भरते त्या यात्रेचं जे आयोजन असतं ते आयोजन जी ग्रामपंचायत करते किंवा ज्या ग्रामपंचायत हद्दीत आहे तेथील ग्रामपंचायत सदस्य विशाल पाटील आपल्यासोबत आहे. आपण त्यांना विचारू की नेमकं हे यात्राचं आयोजन किती वर्षापासून सुरू आहे आणि कोण या आयोजनामध्ये कोणती संस्था काम करते. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम MJ न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी संस्था आहे ही संस्था कोणत्या संस्थेमार्फत या यात्रेचं आयोजन करण्यात येते. ही यात्रा परंपरा हजारो वर्षापासून परंपरा चालू आहे. ही यात्रेचं स्वरूप असं आहे, हिंदू मुस्लिम यांचं प्रतीक आहे. काय सांगाल की बाबा इथं काहीतरी आख्यायिका सांगितली जाते, त्या आख्यायिकाबद्दल आपल्याला काही माहिती आहे का? आख्यायिका सांगली जाते बाबा गाडगे महाराज इथं आले होते आणि त्यांनी इथं कीर्तन करून एक प्रबोधन केलेलं होतं, त्यामुळे हे त्या दिवसापासून इथं या संस्थेला आणि गाडगे महाराज इथे येऊन गेले म्हणून हे मंदिर बांधण्यात आलेलं होतं. हे गाडगे बाबा यांनीच यात्रेची परंपरा चालू केलेली आहे. त्यांनीच चालू केली आहे. त्यांच्याच ह्याच्याखाली चालू आहे. कोणत्या ग्रामपंचायत मार्फत आयोजन केलं जातं. हे ग्रामपंचायत शहापूर यांच्या मार्फत आयोजन केले जाते. बरं, आपले सरपंच आणि ते केव्हा येतात इथं. सरपंच ग्रामसेवक हे चालूच राहतात रोज फिर्या. रोज फिरत. हा, यात्रेबद्दल काय सांगाल, भाविकांना काय आवाहन करू इच्छित. भाविकाला मी आवाहन करतो, हे जळगाव जिल्ह्यामध्ये पहिली यात्रा आहे, सर्वात मोठी यात्रा आहे म्हणून मानल्या जाते, प्रसिद्ध यात्रा म्हणून. तरी सर्व जनतेला मी आवाहन करतो यात्रेचा आनंद घ्यावा. इथे आकाश पाळणे, लहान मुलं खेळणे, तरी लहान मुलांना येण्याची. तर आपण बघितलं त्यांनी भाविकांना आवाहन केलेलं आहे की लहान मुलापासून तर वृद्धापर्यंत सर्व म्हणजे लहान मुलांना पाळणे, महिलांसाठी जे सौंदर्याचे जे सामान असते ते सुद्धा इथं यात्रेमध्ये मिळते. परत तरुण वर्गासाठी इथं म्हणजे हॉटेली आहे, परत काहीतरी पाहण्यासारख्या वस्तू आहे. त्यानंतर इथं एक हिंदू समाजासाठी तुळसा माता मंदिर आहे. त्यानंतर दर्गा आहे, त्या दर्गावर सुद्धा एक अशी आख्यायिका आहे की नवसाला पावणारा दर्गा असे म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. MJ न्यूज सोबत मी दादाराव वाघ. जामनेर तालुक्यातील शेंगोडा या ठिकाणी आलेलो आहोत. शेंगोडा यात्रेची सुरुवात झालेली आहे. शेंगोडा यात्रा तशी पाहिली तर पौर्णिमेला सुरुवात होऊन अमावस्येपर्यंत खतम होते, म्हणजे जवळजवळ 15 दिवसाचा कालखंड या यात्रेला मिळतो. आज आपल्यासोबत आयोजन समिती म्हणजे ग्रामपंचायत सदस्य आणि बाकीचे सदस्य आहेत, त्यांना विचारू की या यात्रेचं नेमकं महत्त्व काय आहे. नमस्कार. नमस्कार. सदर यात्रा शहापूर ग्रामपंचायतच्या वतीने व शहापूर ग्रामपंचायतच्या आधिपत्याखाली दत्त पौर्णिमेला वर्षानुवर्षे भरत येते. या यात्रेत तसं पाहिलं तर सर्व गोष्टीचं वैशिष्ट्य आहे आणि इथे सर्व प्रकारची खिलोना, रातपायणे, दुकानं, स्टॉल, खानावळी अगोदरपासूनच भरते. तर नेमकं खरं महत्त्व काय आहे यात्रेचं. ह्या यात्रेचं खरं महत्त्व इथे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून पीर बाबा व तुळसा माता म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. त्यामुळे दोन्ही समाजाचे लोक इथे आवर्जून येतात आणि विशिष्ट गाडगेबाबाची पावनभूमी असल्यामुळे इथे नवसाचा कार्यक्रम वर्षानुवर्षे चालत येत आहे. म्हणजे दोन्ही स्थळं हे नवसाला नवसाला पावण्याचे आहे. दोन्ही स्थळं हे नवसाला पावतात. कोणत्या संस्थेमार्फत या कोणत्या समितीमार्फत हे यात्रेचं आयोजन करण्यात येते. शहापूर ग्रामपंचायत मार्फत. शहापूर शहापूर ग्रामपंचायती मार्फत आयोजन असतं, नियोजन असतं.
बरं काय सांगाल भाविकांना? आता सध्या आता 3-4 दिवस झालेले आहे. काय वाटतं आपल्याला परिस्थिती? परिस्थिती अजून सध्या चांगली आहे, परंतु हंगाम फार कमी असल्यामुळे मागच्या वर्षापेक्षा यावर्षी थोडी यात्रेचं थोडं कमी कम आहे. वाटतं बा, रोज कमी आहे. रोज कमी म्हणजे भाविक तुम्हाला कमी दिसत आहे. कमी दिसत आहे, गर्दी नाही जाणवत आहे. गर्दी नाही. आज 5 दिवस झाले, अजून दुकानं सुद्धा टाकायचे बाकी आहे. हा. व्यापारी संख्या सुद्धा कमी आहे. व्यापाऱ्याची संख्या सुद्धा कमी आहे. नाही, नाही. काय वाटतंय आपल्याला? यावर्षी हंगाम थोडासा डाऊन असल्यामुळे व्यापाऱ्याची संख्या कमी आहे, येणारी पब्लिकची संख्या कमी आहे. झाला अजून एकदम आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे एकदम लोक कमी येत आहे. कमी येत आहे. म्हणजे बा जे भाविक येत होते त्या भाविकानुसार म्हणजे सध्या तुम्हाला पाहता म्हणजे यात्रेमध्ये दुकानं सुद्धा कमी आलेली आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. हो, कमी आहे, कमी 30% कमी आहे आणि पब्लिक सुद्धा 30-40% कमी येते. कमी येते. हा. बरं यात्रेचे नियोजन कसं केलं जातं? म्हणजे पोलीस यंत्रणा झाली, पोलीस यंत्रणा- शासकीय विभाग काय काय कार्य पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, पाणी पुरवठा सर्व प्रकारचं नियोजन शहापूर ग्रामपंचायतच्या वतीने केलं जातं. केलं जातं? त्याचप्रमाणे आपल्यासोबत तोंडापूरचे भाविक सुद्धा आलेले आहे. काय सांगाल तुम्ही आज भेट दिलेली आहे? काय नाही, दुष्काळाच्या हिशोबानं जत्रा त्या हिशोबानं जत्रा नाही आहे. या बारीनं जत्रेमध्ये बराच परिणाम पडलेला आहे. त्या हिशोबानं आपल्या जामनेर तालुक्यामध्ये तुळसा माता आणि दर्गा ह्या दोन्हींचं इथं योग आहे आणि त्या हिशोबाने इथं नवस फार चालता, पण शेतकऱ्यावर अति संकट आल्यामुळे जत्रेवर फार मोठा परिणाम पडलेला आहे. आज बोला. आम्ही शहापूर ग्रामपंचायतीमार्फत माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांना एक मागतो की ते तीर्थस्थळ म्हणून आम्हाला यात्रेसाठी काहीतरी शासनामार्फत अनुदान देण्यात यावं. शहापूर ग्रामपंचायतीला काहीतरी अनुदान देण्यात म्हणजे जागतिक दर्जाचा यावं. दर्जा देण्यात यावा. हा, जागतिक दर्जा देण्यात यावा. त्यामुळे ग्रामपंचायतीला इथे सर्व काहीतरी कमी उत्पन्नातून जास्त जास्त खर्च करावा लागतो. त्यामुळे आम्ही गिरीश महाजन साहेबांना, नामदार गिरीश महाजन यांना विनंती करतो की आम्हाला काहीतरी अनुदान द्यावं शासनामार्फत. तसं आम्ही एक प्रस्ताव तयार करून त्यांच्याकडे पाठवणार आहे. तर आपण बघितलं इथं ग्रामपंचायत तर्फे मंत्री गिरीश महाजन यांना आवाहन करण्यात येत आहे की हजारो वर्षापासून जे संस्थान ज्या जागेवर आहे त्याच जागेवर आहे आणि इथली परिस्थिती पाहता आजूबाजू भौगोलिक ही परिस्थिती हजारो वर्षापासून अशीच आहे. म्हणजे इथला ना विकास झालेला आहे ना काही. त्याच्यामुळे या ठिकाणी कुठंतरी जागतिक दर्जा देण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. थोडं लांबून घे सर्व टोटल पुरं. शहापूर सरपंच नागेश पाटील त्यांना यात्रेबद्दल काय सांगाल? आम्ही तुळसा माता यात्रा तसेच त्याला शेंगोळा यात्रा म्हणून त्याची प्रसिद्ध आहे. तशी तुळसा माता यात्रा म्हणून संत गाडगे महाराज यांनी ही यात्रा सुरू केलेली आहे. ही यात्रा म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे. शादलशाह बाबाचा दर्गा व तुळसा माताचं मंदिर अशी हे दोघी हिंदू मुस्लिम समाजाचं ऐक्याचं प्रतीक आहे म्हणून यात्रा सुरू आहे. एक शेकडो वर्षाची परंपरा आहे. साधारण किती भाविक भक्त येत असतील इथं? साधारणतः लाखो भाविक येतात 15 दिवसात. म्हणजे जामनेर तालुक्यासह जिल्हा मार्गशीर्ष पौर्णिमेला चालू होते आणि अमावस्यापर्यंत चालते. अशी 15 दिवस ही यात्रा चालते. कोणती समिती आयोजन करते? यात्रा कमिटी समिती एक गठीत केली असते ग्रामपंचायत सदस्यामधूनच. त्याच्यामधून यात्रा कमिटीचे चेअरमन राजू भाऊ राजपूत आहेत. बाकी सरपंच, उपसरपंच, इतर बॉडी त्यांच्या मदतीला असते. सर्व बॉडी ग्रामपंचायत. सध्या 2 ते 3 दिवस झालेले आहे. असं आता जास्तीत जास्त भाविक भक्तांना या यात्रेचा आनंद घ्यायला हवा यासाठी काय आवाहन करू इच्छिता? जास्तीत जास्त भाविक भक्तांसाठी या यात्रेत व दर्शनाचा लाभ घ्या याच्यासाठी सर्वांनाच आम्ही आवाहन करतो की त्यांनी यावं व दर्शनाचाही लाभ घ्यावा. कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जामनेर पोलीस फोर्स आहे. स्पेशल प्लाटूनची एक तुकडी बोलवली जळगावहून. बाकीची स्वयंसेवकाचं पथक आहे म्हणजे ग्रामपंचायत. काही दिवसा अगोदर म्हणजे गेल्या कोरोना अगोदर असं झालं होतं किंवा रात्री ती झगडे भांडणं होत म्हणजे तशी परिस्थिती आज नाहीये. नाही, आज तशी परिस्थिती नाही. भयमुक्त वातावरणात चालेल तेच सांगू इच्छित तुमच्या माध्यमातून की कुठल्याही प्रकारचा वादविवाद होत नाही, कोणाची दादागिरी चालत नाहीये. म्हणजे सर्व महिलांचं दर्शन घेण्यासाठी येऊ शकता व यात्रेचा यात्रेचा बी आनंद घेऊ शकता.
आरोग्य विभागाची काय तयारी आहे? आरोग्य विभागाची दररोज पाण्यात टिशेल टाकल्या जाते, प्राथमिक उपचाराच्या पेट्या आहेत, त्यांचं पथक सुद्धा एक आहे. उपसरपंच यांनी असे आवाहन केलेलं आहे भाविकांना की गेल्या काही वर्षा अगोदर जी परिस्थिती होती ती परिस्थिती आज नाही आहे. इथं पोलीस यंत्रणा आहे, परत शासकीय विभागातर्फे आरोग्य विभागाचे कर्मचारी देखील आहे आणि त्याचप्रमाणे ग्रामपंचायतमध्ये सर्व हे 24 तास इथं हजेरी देऊन सण प्रत्येक गोष्टीवर शहानिशा करत असतात. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही या देखील कडे ते बघत असतात आणि नेहमी त्या नियोजन आखत असतात. यामुळे सहपरिवार तुम्ही या यात्रेचा आनंद घेऊ शकता अशी देखील त्यांनी या ठिकाणी आवाहन केलेले आहे. MJ न्यूज सोबत मी दादाराव वाघ.